सारा सर्व विचार
विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतनी निरसील संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतनी निरसील संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावी गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठ्ठल
समचरण सरोजम संद्र निलंबुदाभम जगन निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंज नेत्रम सदैव वलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो सकळ विद्यांचे अधिकरण तिचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता काय माझी वाणी मानील संतांशी भरत जाऊ चित्तासी आपोलिया मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांच्या माथा चरणावरी सत्संग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरिता निवडलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज देहूचे सुप्रसिद्ध साधू वैरागी शिरोमणी महाराष्ट्र भूषण यांचा हा 4 चरणाचा भंग सदरा भंगामध्ये तुकोबार नाम या साधनाचं महत्व विशद करतात विठाला सेवेपूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्याचं आणि महत्वाचं आहे. दरवर्षीप्रमाणे वैकुंठवासी भाऊराव किरबाजी गोरे यांचं हे 7वं पुण्यस्मरण किम कारणार्थ ही कीर्तन सेवा गेली 6 वर्ष आणि हे 7 वर्ष झालं. त्यांच्या पश्चात त्यांचे असणारे ज्ञानेश्वर बालाजीराव आणि दोन्ही नातू विष्णू आणि महेश आणि सर्व त्यांच्या मुली नातवंड हा सर्व परिवार आपल्या वडिलांच्या प्रीत्यर्थ त्यांचं पुण्यस्मरण दरवर्षी कीर्तनादी अन्नदानादी करून या ठिकाणी हा उत्सव साजरा करतात. त्याचप्रमाणे याही वर्षी हा पुण्यस्मरण उत्सव आहे. अतिशय आनंदामध्ये सर्वजण हा साजरा करतायत आणि त्या निमित्तानं आयोजन केलेली कीर्तन सेवेकरिता वारकरी संस्था लोहगावचे आदरणीय राजाभाऊ प्रतंगाचार्य आणि संस्थापक त्यांचे विद्यार्थी त्याचप्रमाणे भजन सम्राट असणारे संभाजी महाराज बेट सांगवीकर आहे. गान कोकिळा आमचे माऊली वसेकर आहे. जुने आमचे भजनी असणारे अतिशय निष्ठावान पंढरीचे महिना वारकरी आदरणीय आमचे नारायण महाराज आहेत. आमचे बंडू महाराज हरसतकर आहेत. अष्टपैल व्यक्तिमत्व आहे. कुठेही लावा कोणत्याही कामाला लावा सर्व तरबेज असणारे. त्याचप्रमाणे आमचे निष्ठावंत वारकरी भजन ज्यांचा आवाज म्हणजे रामायण ऐकावं असे आमचे संभाजी महाराज दगडगावकर आहेत.
नवयुवक कीर्तनकार आदरणीय आमचे परमस्नेही आमचे शंकर महाराज आहेत, त्याचप्रमाणे आपले गावातले पंचाळ महाराज आहेत, आमचे सारंगीकर आहे, ही सर्व मंडळी आणि विद्यार्थी आहे आणि आमच्या जवळून आलेले आहेत, त्याचप्रमाणे आमचे विनेकरी असणारे माऊली काकडे आणि सर्व विद्यार्थी आणि ज्यांची माईक सिस्टीम अशी सुंदर आहे, नेहमी सर्व आपल्या भागात ज्यांचा आवाज आहे आमचे दादाराव मामा हंबर्डे यांची अशी सुंदर अशी माईक सिस्टीम आणि या सर्वांच्या साक्षीने संकल्पित वेळेमध्ये आणि विशेषतः ज्यांचं चॅनल आज चालू आहे युट्यूब चॅनल ते आमचे कैलास सावकार मोरलवार सावकाराचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन की आपला आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं कार्य ते करतायत. विठाला समाजामध्ये मनुष्य देह प्राप्त झाला परमात्म्याच्या कृपेने, प्राप्त झाल्यावर या देहाचे काही कर्तव्य आहे, या देहावर काही करण्याचे उपकार आहेत, अनेक उपकार आहेत. त्या उपकाराची शब्दामध्ये काही आपण गणना करू शकत नाही, शब्दामध्ये मोजदादही करू शकत नाही, नव्हे शब्दाने सांगूही शकत नाही. असा उपकार जर पाहिला, ज्यांचं ऋण पाहिलं ते म्हणजे आपलं पितृ ऋण आहे. आणि वडील असेपर्यंत त्यांची सेवा मनोभावे करावी, आई असेपर्यंत मनोभावे सेवा करावी. पण आई वडील गेल्या पश्चात गेल्यानंतरही कार्य जीवाला काही कर्तव्य बंधनकारक आहे. त्यामध्ये माता पित्याचं स्मरण करावं, सदैव स्मरण करावं. पुण्य स्मरण हे एका वर्षाला येतं, महिना स्मरण दररोज स्मरण करावं. पण ज्या तिथीला त्यांनी देह ठेवला त्या तिथीला त्यांच्या नावे विशेष अन्नदान तथा नामस्मरण करावं, जेणेकरून आपले पितर काय होतात, तृप्त होतात आणि त्यांना असलेल्या दुःखामधून परमात्मा थोडीशी सूट देतो. विठाला गेली 7 वर्षापासून 13वी गोड जेवण वर्ष श्राद्ध दरवर्षीचं पुण्यस्मरण मी गावात राहत होतो तेव्हापासून आणि आजपर्यंत आणि मरेपर्यंत आहे की नाही, अशा पद्धतीच्या आमच्या काही सेवा, अशा निष्ठावान सेवा आहेत महाराज. त्या सेवा कधी बंद झाल्या नाहीत. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म भाव निष्ठावंत असावा. पण काही जणांचा भाव तात्पुरता असतो आणि निष्ठून जातो. बघा, निष्ठा निष्ठी करणाऱ्यांचा वेगळा भाव असतो. पण काही जण येथून या लुठो माथा वर्णा वाचोनी सर्वथा असं म्हणून असं आदरणीय ज्यांचं व्यक्तिमत्व दिवसेंदिवस अतिशय वारकरी संप्रदायाकडे त्यांचा कल वाढला ते म्हणजे आदरणीय आमचे बालाजीराव घोरे. सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. गावामध्ये पोथी असो, सप्ताह असो, कोणाचंही काही कार्य असो, त्या सर्व कार्यामध्ये एवढं स्मरण ठेवलं त्यांनी की वारकरी संप्रदायासाठी काहीतरी करावं, संप्रदायासाठी संप्रदाय मोठा व्हावा, समाजामध्ये चांगल्या चालीरीती निर्माण व्हाव्या याकरिता आपल्या आवाड वडिलांनी ही कार्य केलेली आहेत. बघा, केलेले आहेत का नाही. आता आपण काय केलं याच्यावर आयत्या पिठावर वेग आहेत आपल्या. मला सांगा, हा संप्रदाय कोणी उभा केलाय? आयऱ्या गैरे नाही, ज्ञानोबा आहे, तुकोबा ज्ञानदेवे रचिला पाया. वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय
अनेक संप्रदाय अनादी कालापासून आपल्या हिंदू धर्मामध्ये जे संप्रदायांची आपण सेवा करतो तो संप्रदाय फार थोडा मोठ्याने वाढवलेला आहे महाराज. आणि या संप्रदायाची सेवा करणं एवढंच आपलं कर्तव्य आहे. या नयाने त्यांनी सेवा करतात. आई वडिलांची सेवा, मातृसेवा, पितृसेवा, मातृऋण पितृऋण यांचं स्मरण करावं. का करावं? त्यांच्या स्मरणात आपल्याला त्यांचे आशीर्वाद इथं जरी नसले तर परलोकातून आपल्या कुटुंबावर त्यांची छाया असते. आपण तरी गेले आपले वाडवडील तरी आपण पितृ करतो की नाही त्यांचं. अक्षय तृतीयेला अनेक वेळेला आपण जे जी कर्तव्य, पिंडदान आहे, तेरावा आहे, हे सर्व कर्तव्य का करावे तर त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे. त्यांच्यामुळेच या सृष्टीवर आपण उभा आहोत. आपण त्यांच्यामुळेच आहे आणि म्हणून त्याचं स्मरण नित्य करावं. याच स्मरणाकरता का त्यांच्या ऋणातून आपण कसंही उतराई होऊ शकत नाही पण या माध्यमातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा. विठाला विठाला नाम साधन सांगणार आहे. संसारामध्ये संसार नावाचा जो शब्द पाहिला जो तुम्ही आम्ही उपभोगतोय तो संसार कसा आहे? असार आहे. असार अ अधिक सार त्याचा संधी विग्रह असतो. अ म्हणजे नाही, त्याच्यात काहीच सार शिल्लक नाही, त्याचं नाव संसार. असार 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 म्हणजे व्यर्थ, असार म्हणजे खोटा, असार म्हणजे लटिका. आणि किती शब्द सांगू समानार्थी. असार म्हणजे ज्याची किंमत काय आहे? शून्य. मग त्याला शून्य किंमत देतो का आपण? कोणी किंमत दिली? शून्य. चुक बिलाला ढवळिले जग. जग हरिभजनाने ढवळ. कशा करिता? संसाराच्या नावे घालवणीया शून्य. संसाराला किंमत काय दिली? शून्य दिली. बरं, शून्य किंमत म्हणजे काय? शून्याला काही किंमत आहे का? नाही किंमत. शून्याला किंमत नाही. पण शून्यासोबत जर एक जोडला तर किंमत आली का शून्याला? बरोबर आहे का? आली ना. शून्याला शून्याच्या अगोदर एक लिहा. शून्याच्या अगोदर एक लिहा. किती झाले? हा बरोबर आहे, 10 झाले. म्हणजे का? आधी शून्य होता पण त्याला काही किंमत नाही. शून्याला किंमत नसते पण एक दिला की किंमत वाढली आहे की नाही. आणखी त्यावर डबल शून्य लावला तर आता इथले लय शून्याची माणसं आहेत. याच्यावर लय शून्य लावा लागतात. पण एक आपल्यासारख्याचं बघितलं की 4-5 शून्य लावले शंकरराव पाटील तरी जमत. पण तुमच्याकडे 7-8 शून्य लागतात. 7-8 शून्य लागले किंमत किती वाढली? समजा 8 शून्य लागल्यावर गणित करून बघा किती रुपये झाले? एकावर 8 शून्य. नारायण महाराज हा तिकडे लागतात. अहो 7 शून्य आणि 1
मला वाटतं 1 करोड रुपये होतात, बरोबर आहे काय? मला काही गणित येत नाही. 7 शून्य आणि त्याच्यावर 1 लावला तर किंमत किती झाली? पण एक काम करा, तेवढे जरी शून्य लावले, एक काम करायचं, तितकी शून्य तशीच व्हायची आणि एकाला कट करून टाकायचं. किंमत काय झाली? 7 शून्य आहे पण 1 आहे ना, तो 1 कट करून टाकला, किंमत काय झाली? हा शून्यच, तशी शून्यच होती. किती शून्य लावा, किंमत शेवटी काय आपली? संसारामध्ये कितीही शून्य लावा, कान उघडून ऐका, किंमत शून्य आहे. पण माणसाला वाटतं माझ्याकडे लय शून्य आहे. येड्या, शेवटी तो शून्यच आहे. विठाला बघा, है की नाही? एकेदा कविले 10 आणि फाटा पहा पुसुनी, म्हणजे अहो एकानंच 10 केले, हे एकानं 10, एकामुळे शून्याला किंमत आहे. पण शून्य तशी ठेवले आणि फाटा पहा पुसुनी, 1 पुसला किंमत संपली. तद्वत आपल्या संसारात जेवढा संसार आहे ऐका, तो शून्य शून्य आणि त्याच्यात एकच मिसळलाय. एक म्हणजे कोण? परमात्मा. एक धरीला चित्ती आम्ही रूपमाईचा पती, आणि त्याला सोडून जेवढं जेवढं धरलं तितकं काय आहे? शून्य. पण तात्पुरतं धरलंय, दिसायला धरलंय, किंमत नाहीये. तसा संसार हा असार आहे आणि त्या असार नावाचा संसार कुणाकुणाला कळाला? ज्याला ज्याला हा संसार असार आहे, लटिक आहे, तो कळाला. या संसाराशी फिरे कोण घाबरले? अनेक जण घाबरले. ब्राह्मणाचे पोर एका
मिळाले. कोणत्या खेळाला? हेच खेळ आहे. कोणता खेळ? रोजचा खेळ, संसार नावाचा खेळ आहे. या खेळाला अनेक जण घाबरले. त्याच्यात एक ब्राह्मणाचं पोर म्हणजे शुक्राचार्य घाबरला आणि खेळात उडीच मारले नाही, पण पट्टे एवढे खेळात रंगलेत काही काही, इतके रंगलेत हे खेळ सोडूच वाटणार आहे. खेळ अवघड आहे, हे खेळ अवघड आहे. खेळात एवढा रममान, पण हा खेळ अवघड आहे. खेळातून दुःख आहे आणि दुःख असल्यामुळं ते बाहेर पडले नाही. एका खेळाशी मिळाले, कापत बाहेर आले, ते नागेनेची पळून गेले रे. हा संसार असार नावाचा संसार आहे आणि या असार नावाच्या संसारामध्ये काही गोष्टी असारच आहेत. कोणकोणत्या? असार संसार, संसार असार. आणखी असार काय? चित्रपट, टीव्ही, पिक्चर, नाटक. खोटं काय खरं आहे? मला सांगा, रोज काय बघतो आपण? मोबाईल. म्हणून मोबाईल काही माणसं घेत नाहीत. मोबाईल मध्ये काय जेवढं आहे तेवढं खोटं आहे. काही गोष्टी खऱ्या आहेत, पण मोबाईल खोटा आहे का नाही? मोबाईल खोटा आहे, चित्रपट खोटा आहे, पिक्चर खोटा आहे, आणखी नाटक खोटं आहे. या असार नावाच्या संसारातल्या या असार गोष्टी आहेत. म्हणजे संसार असार आणि मधल्या गोष्टीही असार. पण असार नावाच्या संसारामध्ये काही गोष्टी सार आहेत. कोणकोणत्या? असारे असारे दुर्ग संसारे षडमुक्तिदायिनी. शास्त्रकारांनी एक श्लोक रचलाय, असारे दुर्ग संसारे षडमुक्तिदायिनी. कोण कोण? विष्णू, गीता, एकादशी, तुळशी, विप्रो, धेनवहा. शास्त्र सांगते असार दुर्ग असणारे या संसारामध्ये काही गोष्टी सार आहेत. शास्त्रकारांनी 6 गोष्टी सार सांगितल्या. कोणती? विष्णू, दुसरं एकादशी, तिसरं गीता, चौथं तुळशी, पाचवं विप्र आणि 6वं धेनवहा. धेनवहा म्हणजे धेनू. धेनू म्हणजे काय? कोणती गाय? तानी गाय. गाय धेनू म्हणजे काय? आणि गाय तानी, जिनं बाळाला जन्म दिला तिला धेनू म्हणतात. बरं, ती धेनवहा. त्या गाईला किंमत वेगळी आहे बघा, आणि हिरीच्या गाईला वेगळी आहे. गाईला गाई, पण प्रत्येक गाईची किंमत वेगळी आहे. कोणकोणत्या गोष्टी सार आहे? विष्णू, भगवंताची सेवा करावं, परमात्मा सार आहे. दुसरं एकादशी सार आहे. एकादशी दिवशी काय करावं? आपण काय करायला पाहिजे? उपवास. बरोबर आहे का? एकादशीच्या दिवशी उपवास करायचा. दिवसभर तोंडाला कुलूप लावायचं, जेवणापुरतं उघडायचं, फराळापुरतं उघडायचं, दिवसभर बोलायचं नाही. हे एकादशी सर्वात मोठं मौन व्रत. मौन व्रत. मनामधून शिवाय किती द्या, पण तोंड उघडू नका, आहे की नाही? मध्ये मधून चालू ठेवायचं. ओरलं बंद आहे, मौन व्रत ठेवा. एकादशीच्या दिवशी दिवसभर रात्री जागर करा, कीर्तन भजन करा, स्मरण करा. एकादशी. तिसरं तुळशी. दारातली तुळस सार आहे. तुळशी भावे तुळशीधर, पाणी जोडा म्हणावे पतित वेळोवेळा. पतित म्हणा, तुळशीला पाणी घाला. त्याच्यानंतर विप्र, ब्राह्मण. बरोबर आहे? गीता, आपला धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता पारायण करा, वाचा, म्हणा. ब्राह्मण, विप्र म्हणजे ब्राह्मण, साधू सज्जन यांची सेवा करा. आणि शेवटचं धेनवहा. गाईला घास द्या, गाईची सेवा करा, विकून टाका, दान द्या, पण खाटकाला गाई देऊ नका. ही आपली गाय, ही काय? आपली गोमाता आहे. आपल्या भारतानं, राज्यानं, महाराष्ट्र सरकारनं गाईला कोणता दर्जा दिला? गोमाता हा दर्जा दिलाय. राज्याची गोमाता ही गाय ही गणल्या गेलेली आहे. विठाला काही गोष्टी आसारातल्या आसार सांगितल्या, काही गोष्टी आसारातल्या सार सांगितल्या. जरी संसार आसार असला तरी आसारामध्ये या 6 गोष्टीचं स्मरण करा. परमात्मा आपल्याला भेटतो. काही गोष्टी सारामध्ये आसार आहेत. सारात आसार म्हणजे आता कळालं की गणित तुम्हाला मी काय बोलालो? उगं नाही तर उगं मान हलू नका. 2 झालं. तिसरं गणित सांगितलं मी. असारात आसार, आसारात सार, सारात आसार. काय आहे सारात आसार? सारात आसार म्हणजे कोणत्या? हे 4 गोष्टी सांगितल्या. यांच्यामध्ये 2 गोष्टी लपलेल्या आहेत. ते कोणत्या? अहंता आणि ममता. अहंता आणि ममता, मी आणि माझं, या 2 गोष्टी सारामध्येही आसार आहे. या 2 गोष्टी ऐरावण आणि मायरावण. अहंकार
आणि ममता या दोघालाही मारुतरायाने संपवलं. म्हणजे मारुतरायाने सार नावामधल्या ही काही असार गोष्टी होत्या त्या बाजूला केल्या, म्हणजे असार संपून टाकला. पण तेवढ्या गोष्टीसाठी सार गोष्टीचा त्याग करायचा नाही. जसं काही माणसं म्हणतात आंबा भरपूर आवडतो, पण महाराज काय करावं, त्याच्यात कोय आहे. अरे कोयीसाठी आंबा सोडतो का? जनावरांची होय आहे का नाही. आसाराती आली वांटोळी, जनावरे सांगतात गोवी आसाराती आले वांटोळी, म्हणून कोणी त्याला वेगळं मानत नाही. बघा फळा हापूस आंबा आहे, त्याची कोय लहान आहे, वरला त्वचाही कडू आहे, त्याकरिता आंबा सोडायचा नाही. म्हणून फक्त ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बाजूला काढून टाकायच्या आणि चांगल्या गोष्टीचा काय करायचा, स्वीकार करायचा. प्रत्येकामध्ये वाईट आणि चांगल्या गोष्टी आहेत, प्रत्येक माणसात त्याच्यातल्या वाईट वगळायच्या. तसं राजहंस पक्षी आहे, राजहंस पक्षाला जर दूध ठेवलं पाणी मिसळून, बरोबर आहे का नाही. आता दूधवाल्याला माहित पाणी मिसळून असते का तसं असते, पण एकानं मला महाराज काही जरी टाकणं गेलं तर दुधात पाणी असते, मला असते. वा खरंय. पण राजहंसा पुढं जर दूध आणि पाणी ठेवलं, राजहंस काय करतो, फक्त दूध तेवढंच प्राशन करतो आणि पाणी आपोआप तसं ठेवतो. तसं माणसानं जगात कितीही वाईट मनुष्य भेटला, संसार जरी वाईट असला तरी तो भोगावा, वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आणि चांगल्याचा स्वीकार करायचा. पण जगात काही गोष्टी अशा आहेत, सारात सार आहे, सार तेही आहे आणि त्याच्यातल्या पदार्थ सुद्धा सार आहे. ते कोणते, क्षणोक्षणा विचार मनुष्यानं करावं, पण कोणता, क्षणोक्षणाची असाराचा विचार करायचा नाही, सार गोष्टीचा विचार करायचा. आणि सार गोष्टीचा विचार केला की मनुष्य आपला पुढे जातो. विचार चिंतन क्षणोक्षणाची करावा, विचार सदैव विचार करावा. एक शास्त्र सांगते काही गोष्टीचा विचार कधीच करू नये, काही गोष्टीचा विचार कधी कधी करावा आणि काही गोष्टीचा विचार सतत करावा. काय 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 सांगलो, काही गोष्टीचा विचारच करायचा नाही. विचारच म्हणजे करायचाच नाही. काय करायचं, व्यर्थ विचार आहे तो, विचार व्यर्थ आहे. काही गोष्टी बघा चिंतन माणसं व्यर्थ करतात, त्याचा उपयोग काहीच नाहीये. एक गावठी डॉक्टर होता, जुना दृष्टांत सांगतो. गावठी डॉक्टर होता, ते गावात असा जिथून रस्ता होता मेन गावचा कवठ्याचा समजा असा, तिथून तो बसायचा आणि त्याचा खाजगी दवाखाना. एका डॉक्टरकडे शिकलेला गावठी डॉक्टर, तो बसल्या बसल्या पांढरे शुभ्र कपडे घालून यायचा आणि बसल्या बसल्या काय विचार करायचा, पेशंट नसले ती समोरून पाटलाच्या म्हशी जायच्या, त्या म्हशीचे शिंग असे डौलदार होते महाराज, लय सुंदर शिंग होते, असे गोल 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 जाफराबादी. कुठून आल्या होत्या म्हशी, त्या म्हशी जायच्या. पण याला बसल्या बसल्या काय विचार करायचा, काय म्हशीचे शिंग आहे,
काय म्हशीचे शिंग आहे, त्याच्यात फायदा काय? काहीच नाही. पण किती महिने विचार केला? 6 महिने. मला या शिंगात जर उडी मारली, शिंगावर विचार कोणता बघा, पेशंट नसलं की शिंगावर उडी मारली कसं होईल? महाराज एका दिवशी झालंच. 6 महिन्याला एका दिवशी दुपारच्या म्हशी जवळ आल्या, एका म्हशीच्या शिंगावर उडी मारली. मारल्याबरोबर ते वाकडं शिंग असं गोल होतं, याचं डोकं पक्क त्या शिंगात अडकलं. अडकल्यावर म्हैस आहे, ते जनावर आहे, ते काय जे उधळायला लागलं, जे उधळायला लागलं, एवढी म्हैस उधळली, उधळून ती काय चांगल्या चांगल्या जागी जात असेल काय महाराज? बोरी, बाबळी, काट्या, हे नाल्या, याच्या अंगाला कपडा राहिल्याने अख्खं साळून गेलं. आणि मग म्हणाले घरी आल्या 6 महिने विचार केला कशाचा? म्हशीच्या शिंगावर उडी मारल्यावर कसं होईल? काय झालं? विचार करिता वाया जाय काळ, लटिके मूळ फजितीचे. तुकोबरा म्हणतात काही गोष्टीचा विचार केला काळही वाया जातो आणि उलट फजिती होते. म्हणून अशा गोष्टींचा विचार करायचा नाही. काही गोष्टीचा विचार कधी कधी करावा. कधी कधी कोणाचा विचार? को काल, को देश, को मित्र, को वियोग महा. शास्त्रकारांनी एक श्लोक दिलाय, को देश, को काल, को मित्र, को वियोग महा. म्हणजे को म्हणजे मी कोणत्या देशात राहतो, बरोबर आहे. को मित्र, मी कोणत्या मित्रासोबत राहतो, बरोबर आहे. को काल, मी कोणत्या काळात राहतो. देश, काल, मित्र आणि खर्च. शास्त्र सांगते 4 गोष्टी माणसाने विचार करून कराव्या. काय काय? आपल्या देशाचा विचार करावा. किती पावन भूमीमध्ये जन्म आलो, वा आपला देश चांगला, देशाविषयी भावना असावी, विचार करावा. को काल, काळ कोणता आहे म्हणजे काय? आपलं वय कोणतं आहे? त्या वयात ते 80 वर्षाचं म्हातार 5 वर्षाच्या पोरासंग गोट्या खेळून झालं. पण काही काही म्हाताऱ्याला हौस राहते म्हातारपणी. बघा तुम्ही म्हातारपणी 5 वर्षाच्या पोरासंग गोट्या खेळू लागलं, लोक काय म्हणतील? अरे याला शोभते काय, याचं 80 वर्षाचं म्हातारं झालंय आणि त्या 5 वर्षाच्या लेकरासंग गोट्या खेळाले. त्या काळातलं करत जाऊ. 80 वर्ष झाले की आदरानं वागत जावं, आपला आशीर्वाद लोक घ्यायला येतात, चांगलं बोलत जावं, गाव म्हणून वा काय माणूस आहे म्हणत जावं. नाही तर म्हातारपणी काय करतात? जरा बिघडतात. त्याला वाटते आपल्याला 20 वर्षाचे होतो की नाही तसंच राहावं. 20 वर्षाचं होत असतो, तुझी बायको ऐकत होती, तुझं चलत होतं, तुझं साला थाट होता. पण 80 झाले, आता तुझं काय चलत नाही. आता विचार करावा, आपल्या गौऱ्या कुठं जायची वेळ आली, मग तेव्हा गुन्हा आणत राहत जावं आणि आपलं जेवढं आहे तेवढंच करीत जावं, तेवढा विचार करावा. को काल म्हणजे आपलं वय किती आहे, काळ किती राहिला आणि आपलं एवढं स्मरण करावं आणि काळ चिंतनाने स्मरत जावा. को देश, को काल, को मित्र, चांगला मित्र असावा. आपला मित्र कोण आहे? नाही तर कोणासंग राहत जाऊ नये. एका मानसशास्त्रज्ञाने एक वाक्य लिहिलंय, मला तुमचं भविष्य सांगायचं असेल तर तुमचा मित्र कोण आहे ते सांगा, मी तुमचं भविष्य सांगतो. आता मला विचारलं महाराज तुमचे मित्र आहे कोण? मी म्हणतो नारायण महाराज. माझे मित्र हे जेवढे आहेत ना हे माझे मित्र आहे की नाही. आणि इथून सोडलं काही काही मित्र भजनाला नेणारे मित्र राहावं. जसं व्यसन समव्यसनेषु सख्यम, त्याचे दोघांचे व्यसन सारखे आहेत. एक बार मध्ये नेणारा असेल आणि एक भजनाला. कोणता निवडावा? कोणता निवडावा? जो निवडला मग त्याच्या सांगा रोज पिणारा खाणारा जर असेल तर तो माणूस आणि त्याचा मित्र मी आहे म्हणल्यावर तुम्हाला काय समजतात लोक? ते माझे सोय रे सज्जन सांगाते सज्जन सांगाती. व कोणालाही हे आमचा सोयरा आहे, लेजिम खेळ आला तरी म्हणत जाऊ नये, ते आपला सोयरा नाही. कोणता सोयरा? ज्यानं परमात्म्याचं नाव घेत असेल, त्याच्या कपाळाला गंध आहे आणि त्याच्या गळ्यात माळ आहे, तो कोण आहे?
माझी जातीची मज भेट बोली संशयाची आवडीची किंवा संबोधनी फिरावया मार्ग आम्हाला भेटले आम्हाला लई बरं वाटते चला महाराज 5 मिनिट बोलावं बसावं आपल्या माणसाचं पण जर सारख्याला सारखा मला सांगा तंबाखू खाणारा मिळाला काय वाटतंय वाह जोड जमले पिणाऱ्याला लग्नात मिळाला त्यामध्ये बरं झालं आपली जोड लागली ठीक नाही दोघं एकत्र तसा मिळाला की आनंद वाटतो तसं को काल को देश को मित्र चांगला असावा मित्र तोच निवडावा पण को वियोग वियोग म्हणजे काय शास्त्र सांगते खर्चाचा विचार करीत जावा आपल्या खिशात 10 रुपये 100 रुपयाची वस्तू घेत जावली केवढ्याची घ्यावं 5 रुपयाची घ्यावं आणि 5 रुपये आपल्या खिशात आतरून पाहून पाय पसराव पण काही माणसं म्हणतात एकरभर विकील पण विकायचा विचार करू नको विकून नको काय करावं त्याला सांभाळावं कारण मोठ्या माणसाने हे वृक्ष लावलेले एक 90 वर्षाचं म्हातारं काय करू लागतं कोय लावू लागलं कोय आंब्याची कोय खड्डा केले कोय पुरले पाणी मारले आणि तिथून जाणार एक माणूस मला थांबून कध ए आजा तुझं वय किती आहे त्याने मला 85 वर्ष वय कशाला कोय लावतोस म्हणला ती आंबा मोठा व्हायला त्याचे आंबे यायला तुला काय फायदा ते म्हातार होत पिळदार पाण्याचं जुनं उभा राहिलं हातात टिकास टाकून दिलं इकडे रे मला इकडे काय झालं मला तू सांगतोस ते खरं आहे ठीक आहे पण मी आजपर्यंत जे आंबे खालो ते कोण लावले होते मी आजपर्यंत जे आंबे खालो आणि पोतभर कोई येत मला घरात कोण लावले होते ते आंबे त्याने मला माझ्या आज्यानं लावले होते म्हणला म्हणून मी आंबे खायला आणि आता न कोई लावता मरणं हे अपराधी आहे आपण जाताना काय केलं पाहिजे आपण आंबा लावला पाहिजे आणि मी मेल्यावर माझे पोरं माझे नातू काय खातील आंबे खातील ते मला तुला काय फायदा असाच विचार माझ्या आज्यानं केला असता मी काय माती खाल्लो असतो का म्हणलं आता तसं आपल्या वाडवडिलांनी हे रोप लावलेले म्हणून जाताना लावून जा नाहीतर इकून जातात काय माणसं म्हणतात मरू दे रे उपाशी माती खाऊ दे अरे माती खाऊ दे नाही तू काय माती खालास तुझ्या बापाला ठेवलंय म्हणतो तू खायलास म्हणून किंवा वेगम हा आपल्या वाडवडिलांनी आपल्याला करून ठेवलंय पण आपणही ते आपल्या लेकरा बाळांकरिता करून ठेवून पुढे जावं विठाला म्हणून याचा विचार करावा आणि कोणता विचार करावा या 4 गोष्टी आहेत अत्यंत महत्वाचं अभंगाच्या सारासार विचार आणि सारासार विचार करून काय केलं पाहिजे तर कोणती गोष्ट केली पाहिजे एवढा विचार करून अत्यंतिक विचार करून एका गोष्टीचा विचार करावा ते कोणतं नामधरा कंठी विठोबाची विचार करून ह्या साऱ्या फलद्रूप गोष्टी नाहीत वाईट गोष्टी आहे चांगल्या नाही संसार लठिका आहे खोटा आहे मग याच्यात श्रेष्ठ खरं काय नाम आहे
नाम साराचेही सार शरणांगत यम किंकर. फल काय आहे तर शास्त्रात तुकोबाराने सांगितलं नाम कसं आहे. नाम साराचेही सार शरणांगत यम किंकर. नाम घेणाऱ्याचा फायदा काय. लोक फायदा विचारतात. महाराज माळ घाला माळ घाला माळ घाला काय फायदा आहे. अरे येड्या इतर माणसाला मेल्यावर यम वडीत मोडीत मारीत नेतील पण माळ करायला नेणार तुम्हाला आता देऊन देतो मी. त्याच्या गळ्यात माळ आहे आणि त्याला जर मेला तर मरताना त्याला यम हात लावत नाही. त्याच्या गळ्याला फासा लावत नाही. काय करतात सन्मानानं म्हणतात महाराज चला महाराज. आणि बिना माळीचे तपासून बघा आणि पटकन घालून घ्या. का जाताना जर इज्जतीनं जायचं असेल तर बघा तुम्ही काही गुन्हेगाराला पोलीस कसे नेतात सन्मानाने. चला तुम्हाला जायचं कुठं स्टेशनला. पण काही हातकडी घालायला लागते पळून जाते. मग काय म्हणतात विश्वास असते त्याचा. पोलीसही विश्वास करतात कोणावर. माळकरी जर एखादा गटला चुकून एखाद्या माळकरीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. जर झाला तर पोलीस म्हणतात महाराज चला कुठं पण हातकडी घालणार. ठेवते साधू आहे हातकडी घालायला लाज वाटली पाहिजे. पण तसं माळ घातली आणि मेला जरी करता तो गुन्हेगार असला संसाराचा पण त्याला हातकडी लावून देत नाहीत. यमदूत आले चला महाराज झाले तुमची संपली म्हणतात. मग असं तर नेतात. मग एवढी इज्जत राखण्याकरिता तरी माळी घाला. विठाला विठाला एवढं माळ घालल्यानं आणि नुसती माळ नाही तर काय करावं मुखामध्ये नाम. किती नामधारकाचा मोठा अधिकार आहे. तुकोबाराने सांगितलं शरणांगत यम किंकर. यम किंकर त्याचे शरण येतात. किंकर म्हणजे दास. कोणाचे दास यम काळा जो यमराजा आहे यमराजाचे यमदूत आहे ते यमदूत सन्मानाने नेतात. विष्णू भक्ताला विष्णू लोकाला जाता येतं सन्मानाने जाता येतं म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी. पण काही बिना लायसन्सच्याच गाड्या चालितात. कळालं का बिना लायसन्सच्या म्हणजे भजन करतात कीर्तनाला सर्व करतात. भजनी लागा. भजन करा पण सावध होऊन करा नाही तर भजन करूनही काय फायदा. मला सांगा एका मुलीनं एका मुलासोबत लग्न ठरलं ठरल्यावर त्या मुलीनं आटच घातली. काय म्हणे लग्न करणार तुझ्या सोबतच राहणार संसार करणार पण मंगळसूत्र घालणार तेवढं सोड. मला त्या अर्थ आहे का त्या संसाराला कोणी किंमत देईल संसाराला अजिबात नाही. मंगळसूत्र घातलं त्या दिवशी ती कोण झाली खऱ्या अर्थाने मालकाची मालकी झाली. पण बिना मंगळसूत्राचं जन्मभरी त्याच्या संग राहिली तरी तिला किंमत नाही. भजन करताना कपाळाला कुंकू बाईनं आणि गळ्यात मंगळसूत्र लावून संसार केला तो संसार गोड प्रमाण दिलं बंडू महाराज आहे की नाही. कुंकवाचा नाही. काही जणांना असेच आहेत एवढे गाव झालेत महाराज मी लय मोठा महाराज कपाळाला कुकाचा पत्ता नाही गळ्यात मंगळसूत्र नाही आणि ती म्हणाली मी लय पतिव्रता. कशाची पतिव्रता येडी आहेस का म्हणला. त्याला किंमत नाहीये. तद्वत गळ्या कपाळाला काय पाहिजे गोपीचंद टिळा तुळशी माळ गळा आणि हृदय वळवळा वैष्णवाचा. ज्या माता माऊलीच्या कपाळाला कुंकू आहे गळ्यात मंगळसूत्र आहे आणि ध्यानी मनीपती आहे तिला काहीच भजन करायची गरज नाही. तिला आपोआप मोक्ष प्राप्त होतो. पतीची या मता अनुसरवणी पतिव्रता जिनं मालकाचं ऐकत असत आणि मालकाच्या आज्ञेमध्ये चालत असत
तर तिला काही करायची आवश्यकता नाहीये. कुठल्याच डोंगरावर जायची गरज नाही, कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही. आपोआप परमात्मा प्राप्त होतो. विठाला सांगत होतो शरणांगत यमकिंकर. बरं, नामधारकाचा किती मोठा अधिकार आहे. अधिकारांची फलश्रुती तुकोबाने सांगितलं. अधिकार इतका मोठा आहे म्हणून तर यमकिंकर त्याला शरण येतात. नाहीतर किती मोठा माणूस असला इतला मोठा आहे हो, पण तिथला कोण आहे. मारिती झोडी मारिती किती वेळ सांगितलंय एवढं बरं सांगितलं. टाळकर आहे ना नीट आहे का बसलेले. मारिती झोडीती तोडीती. काय लोक मला काय विचार तुम्हाला काय माहित आहे काय तुम्ही काय बघल्या काय म्हणला उगं सांगतात म्हणला मला झालं काम नाही म्हणलं ऐकायला झालं काम नाही. पण विश्वास ठेवा आजपर्यंत ते खरंय. संतांच्या पायावर संतांच्या वचनावर आपला विश्वास आहे. आणि जर विश्वास नसेल तर तुम्ही वरी गेलेल्या तुमच्या पंजाला फोन लावून बघा काय कसं कसं झालंय. तसंच होणार आहे आपलंही तसंच होणार आहे. हा विश्वास ठेवा. म्हणून काय शरणांगत यमकिंकर अवस्था वाईट होऊ नये याकरिता नामधारक व्हा. नाम कोणी कोणी घेतलं याचे उदाहरण देतात तुकोबाने अनेकाने सांगितलंय. नाम घेतले नाम जपता चंद्रमोळी. काय झालं तुकोबाने सांगितलं नाम जपता चंद्रमोळी नामे तरला वाल्या कोडी. बघा तुम्ही एवढा मोठा भगवान शंकर त्याला नाम घ्यायची काय गरज आहे का मला सांगा. पण नाम घेतलं कोणाकरिता घेतलं. शहाण्या माणसानं चांगलं वागलं की पोरं वागतात हे की नाही. म्हणून गावातल्या मोठ्या माणसानं गावातल्या घरातल्या शहाण्या माणसानं चांगलं वागावं त्याचं बघून दुसरे काय करतात अनुकरण करतात. म्हणून भगवान शंकराला शास्त्र सांगतं भगवंत नामाने त्यांना काही गरज नाही. नामे भगवान शंकर नाही नामे जपता चंद्रमोळी. काय झालं 10 कमी झाला. पण भगवान शंकराला काही गरज नाही. पण जगाला दाखवलं की राम हे नावात काय ताकद आहे. ते दाखवण्याकरिता प्रात्यक्षिक कोणी करून दाखवलं. हाल विष पिलं आणि विष पिऊन निळकंठ झाला. तो दाखवलं जगाला अरे बघा नामाची काय ताकद आहे. नाम
कोण? आईशी सांगा, सांगा ना, कोणी सांगा. किंवा नाम घेता वाया गेला, आईसा कोणी ऐकिला. देवाच्या नामाची फलश्रुतीची अशी आहे, अजिबात वाया जात नाही. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. ठसा आहे, ठसा म्हणजे ठसा उमटत नाही. एकदा जर शिक्का मारला, ठसा मारला की तो ठसा उमटतो आणि तो ठसा मोडत नाही. तसा एकंदर शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका बोल मी नामाचा धारक. इतका नामधारकाचा मोठा अधिकार आहे. आणि नामधारक एवढा श्रेष्ठ असल्या कारणाने चंद्रमौळी ज्यांचं नाव आहे ते भगवान शंकर आहेत. चंद्रमौळी का म्हणतात भगवान शंकराला? काय कारण आहे तुम्हाला माहित आहे का काही? चंद्रमौळी भगवंताचे अनेक नाव आहेत, तसं भगवान शंकराला चंद्रमौळी म्हणजे डोक्यावर मस्तकावर काय धारण केलेलं आहे? काय धारण केलंय? चंद्र आहे का नाही? चंद्र. पण केवढा चंद्र आहे? केवढा आहे चंद्र? चंद्र केवढा आहे माहित नाही? हा, किती चंद्र आहे भगवान शंकराच्या डोक्यावर? पूर्ण चंद्र आहे, बरोबर आहे का? नाही, अर्धा चंद्र आहे. का अर्धा चंद्र आहे? काही कळालं का तुम्हाला? तुमच्याकडे काय बातमी आली? महादेवानं अर्धाच चंद्र धरलाय, पूर्ण धरला नाही. काय कारण आहे सांगतो, ऐका. म्हणून लक्षात ठेवायचा, कीर्तन महत्वाचे. अर्धा चंद्र, कारण पूर्ण चंद्राला डाग आहे. पूर्ण चंद्राला काय आहे? डाग आहे. डागाची वस्तू कोणी? बघा तुम्ही, आंबे घ्यायला बाजारात गेल्या आणि डागाचा आंबा डाग पडला, तसं डागेल वस्तूला कोणी किंमत देत नाही. चंद्र धरताना चंद्राला डाग आहे, एवढा शीतल जगाला देणारा तो चंद्र. पण महादेवानं म्हणला, जर पूर्ण चंद्र जर आपण डोक्यावर धरल्या आणि माणसं फिरू लागल्या, लोक म्हणतात त्याला काय लाज आहे? त्या डागासहित चंद्र धरलाय म्हणला. तसं महादेवाने विचार केला, डाग पडलेल्या वस्तूला कोणी स्वीकारत, मग ते फळ असो ते माणूस असो. एकदा जर माणसाला डाग लागला कधीच पुसत नाही. डागेल वस्तूला कोणी विचारत नाही. माणूस असो, महाराज असो, कोणी असं द्या, डाग लागला म्हणून विचार करीत जाऊ बरं. आणि पांढरे कपडे वाल्याने लय विचार करीत जाऊ. पांढरे शुभ्र कपडे घातले की बैलाच्या बाजारात जाऊ, नाही तर म्हशीच्या. आणि लई भक्त स्टारचे कपडे घालून फिराव. त्याला ती धोतर वरी धरून शर्ट वरी धरूनच मरते. संध्याकाळी तापच येते त्या का इकडं लागल तिकडं लागल, डाग लागल, धरून 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 धरून. पण मळकट जण काळे भर लोळलेले कपडे घालून गेलं. आमचा एक टाळकरी आहे, शेतात वेगळा ड्रेस आहे त्याचा. माणसाचे लय प्रकारचे ड्रेस असतात की नाही. बाजारातला वेगळा, घरचा वेगळा, शेतातला वेगळा. काही जण आता एकच राहते, कुठेही जा कुठेही जा एकच राहतो. तसं डाग लागले पांढरे शुभ्र कपडे ज्याला घालायचे, म्हणजेच काय त्याचा अर्थ असा होतो, स्वच्छ जर राहायचं असेल तर डागापासून सावध राहावं, कुठंच आपल्याला डाग लागू नये. म्हणून भगवान शंकराने अर्ध चंद्र धरला आणि नामधारण केला. त्याचप्रमाणे दुसरा व्यक्ती अतिशय ज्याला डाग लागले तो कोण? नामे तरला वाल्या कोळी. वाल्या कोळी शास्त्रामध्ये वाल्या कोळी कोळी नव्हता. तो अंगिरा गोत्रामध्ये जन्मलेला रत्नाकर नावाचा ब्राह्मण होता. पण तो कोळ्याच्या सभासदात राहत होता, म्हणून त्याला काय नाव पडलं? वाल्या कोळी म्हणतात. पण तो मुळात ब्राह्मण आहे. विठाला विठाला नामाच्या आधारावर त्यांनी काय केलं? केले रामायण रामादी. एवढा मोठा त्यांना अधिकार प्राप्त झाला. म्हणून कोणती गोष्ट करावं, काय करावं, विचार करून करीत जावं. आणि विचार करण्याची पाळी कोणाला आहे आणि विचार करण्याची बुद्धी कोणाला आहे? फक्त माणसालाच आहे. पशु प्राणी अजिबात नाही. कुणाला ते विचार काय, त्यांना काही कळतच नाही. पाप आहे कशाला म्हणावं आणि पुण्य कळत नाही. म्हणून आपल्याला या संसारातून बाहेर पडायचं असेल काय केलं पाहिजे? अभंगाच्या दुसऱ्या
चिंतने निरसेल संकट. दोन फायदे तुकोबाराने सांगितले. नाम घेतलं, पहिला तुम्हाला फायदा शरणागती यमकिंकर होतात, किंवा साधा साधा विचार करा, उठाउठी सदैव विचार केला पाहिजे. कशाचा विचार केला पाहिजे? नामाचा विचार केला पाहिजे. कारण अंतकाळाला जी गोष्ट आपल्याला प्राप्त येणार आहे, नामच येणार आहे, तर तेच आपण त्याचा विचार करावा. बाकीच्या गोष्टीचा विचार करू नये. मग विचार करताना विचार केला, फायदा काय? साधकाने तुकोबाराला फायदा विचारल्यावर दोन फायदे सांगितले. एक फायदा तराल दुर्घट भवसिंधू, हा एक फायदा. आणि पहिला फायदा निर्शेल संकट, म्हणजे आपल्यावर जे जे संकट येतील नामाच्या चिंतने. किती वाटा? 12 वाटा. कुठं असतात नारायण महाराज? नामाचं चिंतन केलं की किती वाटानं विघ्न पळतात? 12 वाटा पळती विघ्ने. विघ्न येतात पण माणसावर सदैव, तुमच्या आमच्या माझ्या सर्वावर विघ्न येतात. पण ते विघ्न जायचं असेल तर काय करे जावं? मला सांगा, अमावस्येची रात्र आहे, तुम्ही अमावस्येची रात्र आहे, कुठं तरी भजी खाऊन आल्या आणि गावाच्या गंगेच्या काठावर यायचं, तो रस्ता खुड जरी बाजूला आलं तरी काय म्हणता? राम 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 का म्हणतोय? याला माहित आहे घरापासून जायचं बघतच जात इकडे इकडे इकडे, कुठं खुडखुड वाजली काय. पण इतकं ना बघा, नास्तिक महाराज, ज्याच्या काळात माळ नाही, ज्याला भजन माहित नाही, तो तोंडानं नीट बोलला, पण बसनातून जाताना जर वाट घडली आणि एकटं जर दिसलं तर बघा तुम्ही, कोणी न म्हणता गपचिप म्हणतोय राम राम. का म्हणतंय? नामाच्या चिंतने. आणि 12 वाटा पळती विघ्ने. पण लक्षात घ्या, भूताला ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या जवळ येण्याचा अधिकार नाही. शास्त्र सांगते ज्याच्या गळ्यात तुळशीची पवित्र माळ आहे तिथं भूत योनी जवळ येत नाही. आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या जवळ येणं गळ्यात पडतं येऊन. म्हणून लक्षात द्या, भूत प्रेत बाधा, भूत योनी स्वतंत्र आहे, भूत नाही असं नाही. भूत योनी महादेवाची आहे, त्याचा मालक वेताळ आहे, भूताचा राजा वेताळ आहे. आणि हे सारं सैनिक कोणाचे? महादेवाचे आहे. महादेव कुठं राहतो? स्मशानामध्ये. स्मशानामध्ये राहत असल्यामुळे त्याची फौज तुमच्यापर्यंत यायची नसल तर काय घाली जा. आणि मरताना बिना माळीचा जर मेला गंगेवर गेला, त्याच्या तोंडात गंगेचं पाणी टाकायचं नाही, वरल्या नालीचं आणायचं एक, आणि तुळशीचं पान घालायचं नाही, कोंबड्याचं पण खोपसायचं मोठं बघून तोंडात. अजिबात ज्यानं आयुष्यभर माळ घातली नाही, मरताना त्याच्यावर उपकार करायचा नाही. विठाला विठाला. एवढं मी तळमळीनं सांगालो, तुम्ही काय करावं? कशाकरिता सांगालो? माझा राग येईल काय जणाला, पण राग आलेला फायद्यातच आहे. राग आला तर राग काय करी? राग आला तर राग काय करी? माळच घालील उद्या जाऊन. मला लय महाराज बोलले, मला माळच घालतो, फायदा आहे. राग आला तरी फायदा आहे बघा. म्हणून नामाचा कसाही फायदा होतो. म्हणून दोन त्याचे फलश्रुती आहेत. निरसेल संकट. मी 12 वाटा सांगत होतो. 12 वाटा कुठं असतात ऐका, काही काही गोष्टी पक्क्या ध्यानात ठेवा. 12 वाटा कोणत्या गावाला आहे? शरीर नावाचं गाव आहे. याला छिद्र किती येते शरीराला? 9 द्वार आहेत. 9 द्वारे. 9 फाटोनी गेली नाही की नाही. कानोबा तुझी घोंगडी चांगली, पण कशी आहे आणि आमची कशी आहे? तू दिलेली 9 फाटोनी गेली, म्हणजे याला 9 छिद्र पडलेत. पण इथून मुंडक्याच्या वरून 7 आहेत आणि खाली 2च आहेत. पण त्या दोन्हीला किंमत नाही. पण सर्वात जास्त या खोपडीला आहे. म्हणून लोक याला लय जपतात, याला फेटा बांधतात जुने माणसं. आणि शहाणे माणसं टोप्या घालतात. दुसऱ्याला नाही बरं, आपलं दुसऱ्याला टोप्या घालणारे लय महाभारत. आपण उघडी फिरतात, दुसऱ्याला म्हणतात टोपी नाही हे घाल. कळालं असेल तुम्हाला? काय काय दुसऱ्याला टोप्या घालतात, आपण बोडकेच फिरतात. पण दुसऱ्याला घालू नका, आपली टोपी घाला. का? आपली टोपी घातली की आपलं मस्तक काय राहतं? शांत राहतं. टोपी घालली फेटा नाही तर नाही. पण बघा आता जुन्या माणसाला, आमचे नारायण महाराज, आमचे सारंगीकर सरपंच, काय रुबाब दिसते फेट्याचा. बघा तुम्ही, माणसं रुबाबदार, फेट्याचे, पिळदार मिश्या आता राहिलंच नाही. वैद्यनाथला काल परवा फिरत होतो संक्रांतीला, एक म्हातार पिळदार मिश्या, ज्याच्या पिवळ्या मिश्या पडल्यात. पिवळ्या म्हणजे कळायला की म्हातार होऊन उतरणीला लागलं मरताना. पांढऱ्या होऊन पिवळ्या हातात पुन्हा तशा पिवळ्या झाल्या. फेटा बांधले आणि म्हातारीचा हात हातातच आहे. दोघं जोडीनं
आणि फिरत जाऊ, प्रेम करीत जाऊ. आणि तुम्हाला खरं सांगतो, इथं बरेच म्हातारे बसले, आपल्या म्हातारीला जीव लावायचा. आणि म्हातारी मेली की तुमचं संपलं. जोपर्यंत जोडी आहे, खरं ते आज्याचं मला पटलं. आज्या असा बाजारातून म्हातारीचा हातात हात, म्हणलं आज्या काय प्रेम करतोस आजीवर? त्यानं मला उगन हो म्हणला, आमचं त्या काळात लव्ह मॅरेज होतं म्हणून. आज्या खरंच आताच्या काय प्रेम रे म्हणला. राग राग बोललं की इंटरेल प्याले, फाशी घ्याले. अजिबात आम्ही म्हणला हिच्याशिवाय मी जेवण आणि माझ्याशिवाय हिला जेवण. म्हणलं हातातला हात हात तर सोडीच ना मला बाजारात, चुकून गेली तर एवढा जीव म्हातारीवर. म्हणून आताही म्हातारीच प्रेम करायलेत म्हाताऱ्यावर. बघा तुम्ही, म्हातारीच चांगले राहिले. आणि आताचे पोरं मात्र संसाराची घडी विस्कटून चालली. पण ते न डुप्लिकेटच बाहेर निघाला. आज्या जरा भारीच होता. त्या आज्यानं काय म्हणला, महाराज हातातला हात सोडला ही साड्याच्या दुकानात जाते, याच्याकरिता इथं हात धरला. बघा त्या आज्याचं प्रेम वेगळंच निघालं. तसं काही जणांचं दाखवण्यापुरतं आहे, ओरिजिनल नाहीये. तसं माणसानं संकट निघून जावं. 12 वाटा सांगत होतो, शरीराला 9 द्वार आहे, म्हणजे 9 वाटा झाल्या. आणखी 3 वाटा कोणते? 3 गुप्त वाटा आहे. लक्षात असू द्या. नाभी, दुसरं कपाळ, आणि तिसरं मस्तकाच्या वरून जागा असते. याला काय म्हणतात? ब्रह्म. इथून ब्रह्मरंध्र, इथून एक द्वार आहे, पण ते उघडलं नाही, बंद आहे. आणखी एक सांगू का? कपाळाला एक द्वार आहे, उघडलं नाही, बंद आहे. आणि आपल्या नाभीला एक द्वार आहे, ते उघडलं नाही, बंद आहे. ते तिन्ही कधी उघडतात? मरताना. कोणाकोणाचा जीव कुठून जातो? कुठूनही जातो, बरं या 9 द्वारातून जातो. या 9 द्वारातून जातो. तोंडातून गेला की त्याचं तोंडच बंद होईना. जे मळे बसतात त्याला माहित आहे. बघा तुम्ही, तोंडातून जर जीव गेला त्याचं तोंड कसं बंद होईना. मग रुमाल काय ते लावून खट बांधतात थोबाड, का वाशिवले तोंड फुगून येऊन. फसकून तोंडातून जीव गेला ते तोंडच बंद होईना. आता जिथून गेला ते बंदच होईना. ध्यान करा, काही गोष्टी असतात तसं. पण साधू संतांचा प्राण हा या 9 द्वारातून जातो. शास्त्र सांगते 3 रंध्रातून जातो. कोणतं? ब्रह्मरंध्र, कपाळ आणि नाभी, या 3 कमलातून जातो. म्हणून एकूण किती वाटा सांगितल्या? 9 3 किती? 9 3 12. पण जेवढे विघ्न आले 12 वाटा प्रति विघ्ने सर्व विघ्न जातात. आणि विघ्न गेले, विघ्न मुक्त झालो की आपण काय होतं? तराल दुर्घट भवसिंधू. हा भवसिंधू म्हणजे ज्याच्यामध्ये आलो त्याच्यातून तरुण पलीकडे जायचंय. कारण तरले आजपर्यंत कोण तरले? तर त्याचा शास्त्र वाचा, गाथा. आजपर्यंत संत तरले म्हणजे काय झालं? जीवाचं कल्याण झालं. जीवाचं कोणतं कल्याण झालं? ते तरले. पण आपल्याला तरायचं असेल तर काय करायला पाहिजे? तेच करायला पाहिजे. एकच साधन आहे, सतत आणि सतत. दिन रजनी चिंतना. कोणाचे? गोविंदाचे पोवाडे. पण माणसं लोकांचे पोवाडे गातात नाही. बसल्या बसल्या आपलं कमी, लोकांचं गातात. लोकांचं गात जाऊ नका. आणि कायचे कानी गुणदोष मना नानी. दुसऱ्याचं गुणही गाऊ नये आणि दुसऱ्याचे दोषही गाऊ नये. काय करावं? स्थिर राहावं आणि सदैव परमात्म्याचं स्मरण करावं. काय करावं? असं कोण करतो? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम विषद करतात.
कुळाचे स्मरे राम. कुळात जन्माला आलो, त्याच्या कुळात कोणीतरी एखादा वैष्णव व्हावं. जयाचे कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा पुढे भव नदी तापा. आपल्या कुळात एखादा वैष्णव झाला नाही, साधू झाला नाही, संत झाला नाही, 4 लेकरं असले, एखाद्याला माळ घालावं, एखाद्याला आळंदीला शिकायला ठेवावं, एखाद्याला पंढरपूरला ठेवावं, एखाद्याला भजन करावं. नाही म्हणला, अख्ख्याला आखीकडे उद्योगाला लावायचे, काही कमी पडत नाही. पण मरताना तुला कोणी पाणी पाजणार. लक्षात ठेव, लई अहंकार असतो माणसाला. अहंकार 2 गोष्टीचा आहे. एक कशाचा आहे? श्रीमंतीचा आहे. काही जणाला तारुण्याचा आहे. पण वेड्या सोडून दे, याही गोष्टीचा नाही, कुठल्याही गोष्टीचा नाही. परवाला मुंबईमध्ये रतन टाटा गेले बघा, रतन टाटा. आता रतन टाटा एवढे श्रीमंत कवठ्यामध्ये कोणी आहे का? असेल 1-2 समजा. पण रतन टाटाचा विचार केला, विठाला विठाला योगदान काय. त्यांच्या वाढदिवसाला केक केवढ्याचा होता? 5 रुपयांचा केक होता. जगामध्ये ज्यांच्या सर्वाधिक कंपनी आहे, जगात ज्याच्या सर्वाधिक एवढ्या. पण दानशूरता जर बघितली, माणसानं धनाचा उपयोग 2 गोष्टी कशासाठी करत जावं. एक, सज्जनाला दान करत जावं. दुसरी गोष्ट, त्याचा उपभोगही घेत जावा. जीवनात काही जण उपभोगही घेत नाहीत, दानही करत नाहीत, आणि मरताना ते काय होतं मग? धन दुसऱ्याच्या कामा येतं. धन कोणा कामा आले पहा विचारुणी भले. आजपर्यंत मुंबईमध्ये गेलं तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे, ते कोणाच्या पैशाला चालतं? हजारो कोटी रुपये कोणाचे येते? टाटा कंपनीचे आहेत. टाटामुळे ते हॉस्पिटल चालतं. आणखी काय? जे रुग्णालय, मुंबईचं सर्वात मोठं जे रुग्णालय. ते रुग्णालय जे आहे ते कोणामुळे आहे? जमशेदची टाटाचा मोठा पुतळा आहे. मुंबईला जा, सर्वात मोठं जे शासकीय कॉलेज आहे जमशेदजी टाटा, त्यांचं नाव दिलंय. आजही तिथं संपूर्ण खर्च टाटा कंपनी उचलते. एवढं मोठं दान जगाप्रती आहे. जाताना त्याला लेकरही नव्हते, पोरही कोणी होते? पोरं नाही, पोरी नाही, बायको नाही, कोणी नाही, एकटाच मनुष्य होता. एवढी टाटा कंपनीचा अध्यक्ष, पण मरेपर्यंत कुठल्याच गोष्टीची लालसा ठेवली नाही. एक माणूस मला भेटला, 200 कोटीचा मालक होता. आणि मी गेलो घरी संध्याकाळी, या महाराज या काही नाही म्हणला. काय झालं? 9 वाजले, जेवण नाही म्हणला, मुरमुरे खायला म्हणला. मी म्हणलं का बरं, हे टाइम मुरमुरे खायचे आहे काय? नाही म्हणला. हा, ते काय म्हणला, जरा पैसे खर्च होतात म्हणून गव्हाचे भाव वाढले, त्यामुळे थोडं मुरमुरे आता संध्याकाळी 1 टाइम मुरमुरे खातो म्हणला, आणि 1 टाइम थोडंफार काही शिळ पातं खाऊन खा. मी म्हणलं कसं काय? पुढल्या 100 पिढ्याला कमी पडलं नाही महाराज म्हणला, इतकं कमवून ठेवायचं म्हणला. म्हणलं आता मुरमुरे खाऊन दिवस काढायचे. म्हणजे एवढे निकृष्ट. का? धनाचा उपयोग स्वतःही घेतला नाही आणि जगालाही दान केलं नाही. मग ते कोण होतं? देव हे काळाचे धन कुबेराचे. आपोआप निघून जातं. यानं आपोआप असा जसा आला तसा गेला. म्हणून आपली कीर्ती अजरामर राहायची असेल तर जगामध्ये आमच्या आश्चर्याच्या गोविंदराव पाटलानं काल 50 लाखाची पंगत केली. सांगायला काय हरकत नाही. किती? 50 लाख रुपयाची एकच पंगत होती. एकच अन्नदानाची पंगत कुंभमेळ्यामध्ये आनंदी आखाड्याला 51 लाख रुपये एका पंक्तीचा खर्च होता. काही आखाड्यावर एका पंक्तीला 2 कोटी रुपये लागले. 2 करोड ते 5 कोटी रुपये लागले एका पंक्तीला. बरोबर आहे का नाही? आणि अन्नदान सदैव माणसाला जीवदान देणार आहे, पवित्र करणार आहे, शीतल करणार आहे. पण माणसं काय त्याला चेष्टेखाली घेतात. चेष्टेखाली घेऊ नये. सदैव दानाला, धनाला पवित्रता ही दानानं लाभते. हस्तम पवित्रो यदि दान पुण्यम, पादम पवित्रो यदि तीर्थयात्रा, हृदयम पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा, मुखम पवित्रो यदि नाम घोषो. हात पवित्र होतात माणसाचे. कशामुळे? दिल्यामुळे. मुख पवित्र होतं. कशामुळे? नाम घेतल्यामुळं. पाय पवित्र होतात पायीवारी केल्यामुळं. आणि हृदय पवित्र होतं, शुद्ध होतं. म्हणजे काय? त्याला अटॅकच येत नाही. कोणता? हार्ट अटॅक. येवनी गोपाळ रायते ते, येवनी गोपाळ
निर्मळ होतं. निर्मळ केल्यावर परमात्मा येतो. तद्वत हृदय निर्मळ व्हायचं असेल, हृदयात गाठी होऊ नये रक्ताच्या, हृदय शुद्ध चलावं वाटत असेल, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. ब्रह्मनिष्ठा म्हणजे काय? ब्रह्म हे सत्य आहे. सत्य कोण आहे? तर परमात्मा आहे. म्हणून ब्रह्म सत्य परमात्मा याला अंतःकरणामध्ये ठेवलं की निष्ठा वाढली की मात्र काय करावं? मग त्याकरिता सदैव भजन करावं. सदैव याच सत्याच्या गोष्टी कराव्या. जन्मोनिया कुळामध्ये काय म्हणे जावाचे स्मरे राम 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 राम. काही माणसं राम राम सुद्धा म्हणणार तो पुढे आलं तर याला काय राम राम करायचा? अरे तुझ्या फायद्यासाठी कर. जरी तो सज्जन नसला, दुष्ट असला तरी अंतःकरणानं काय म्हणे जावं? राम 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 म्हणे जाऊन मान खाली घाले जावं. आधी घेरे राम नाम सामा फले हा उत्तम. आधी घेरे राम नाम सामा फले हा उत्तम. आहे तरी येवा सामाभरी हा उत्तम. उत्तम कोण आहे? उत्तमा उत्तम. तुकोबाराचं प्रमाण आहे त्याला. मला किती बोलत जा, चिंतनाला कितीही बोलत जा, शृंखला अशी आहे. उत्तमा उत्तम आणि वाचे बोला पुरुषोत्तम. उत्तमातलं उत्तम काय? पुरुषोत्तम आहे. म्हणून ते घ्यावं, भजन करावं आणि नेम असावा. बघा धरी हाची नेम अहर्निशी. नुसतं काही जण सप्त्यापुरतेच महाराज होतात. बघा तुम्ही गावचा सप्ताह आला की झाले काही महाराज आणि पुन्हा वर्षभर मारुतीकडे बघायला येणार. कधी गावात पोथी आहे माहित नाही, गावात भजन आहे माहित नाही, एकादशी चालतात माहित नाही, एकादशीला मारुतीला यावं माहित नाही, टाळकरीला बोलावं, कुणाला फुरावला पण सप्ताह आला की काय मग कोच खोलू भारत मला आम्ही येडा सप्त्यापुरता महाराज कामापुरता नाहीये. धरी हाची नेम अहर्निशी. अहर म्हणजे रात्रंदिवस दिन रजनी भजन करे जाव. नेम राहाव. नेम कोणता राहावा? वर शुद्ध एकादशीला पंढरीची वारी, दर वद एकादशीला कुठल्या तरी संतांची वारी, दर एकादशीचा नियम असावा, वारीचा नियम असावा आणि या चारही क्रिया असाव्या. या सर्व वैष्णवाला नियम लागू आहे. पण काही जणाला कुठलाच नियम नाही. काही जण बोलता महाराज ते काय बोलल याचा नियम नाही. म्हणलं याचा नियमच नाही, त्याला कशाचाच नियम नाही. काही जणाला कशाचाच नियम नाही. काही नित्य नेम आवी न अन्न खाये तोची. आता गाथा वाचावा, ज्ञानेश्वरी वाचावी, ठीक आहे, पण तुम्हाला एवढंही नाही झालं तर सकाळी स्नान करावं. स्नान करून तरी अन्न ग्रहण करा. देवाला सूर्याला नमस्कार करा. एवढा तरी नियम पाळा. नुसतं मारुतीच्या पाया पडायला जायचा रोज जरी नियम केला तरी नियम आहे. आणखी सांगू का? सकाळी उठलं की मायबाप जिवंत असतील तर मायबापाच्या पाया पडा. एवढा जर नियम केला, मायबाप केवळ काशी देणे न जावे तीर्थाशी. सकल तीर्थ रूप मायबाप आहे. कुठला तरी नियम. पण काही माणसं नियम नावाचा शब्दच नाही. त्यांच्या जीवनाला खाण्याचा नियम नाही, राहण्याचा नियम नाही, वागण्याचा नियम नाही, बोलण्याचा नियम नाही, आचाराचा नाही, विचाराचा नाही. म्हणून सदैव विचार शुद्ध ठेवा, उच्चार शुद्ध ठेवा. आणि विचार आणि उच्चार झाला, आचार आपोआप शुद्ध होतो. म्हणजे सीतामाईचा काय बिघडला होता सुरुवातीला? विचार. लक्ष्मणाला नाही नाही ते बोलली, उच्चार बिघडला. पहिलं डोक्यात आला यांना आपला वैरी आहे, यांना माझ्यावर टपलाय म्हणली. हे कुठं विचाराला आधी? मनात. म्हणजे विचार बिघडला. विचार बिघडल्याबरोबर ते कोणाला बिघडते? उच्चाराला. त्यानं आणलं तोंडापर्यंत, मग तोंड बिघडलं. तोंडात नाही नाही ते बोलली कोणाला? लक्ष्मणाला. आचार विचार बिघडला, उच्चार बिघडला आणि हे दोन्ही बिघडले की आचार बिघडला. आचार म्हणजे रावण आला. रावण आला की मग आचार, त्याला म्हणजे वागणूक बिघडली. कारण जे मालकाला सांगितलं ते करायला पाहिजे होतं. याच्या पुढे जाऊ नको, नाही जायचं काही हो. पण गेली बाहेर आणि वाढायला मग कुठं भोगावं लागलं? कर्म भोगावं लागलं. म्हणून याकरिता मनुष्याने धरी हाची नेम अहर्निशी. पशु प्राण्याला राम म्हणता येत नाही. मनुष्य योनीमध्ये आपल्याला काय दिलंय? कमल मुख राम भजन को दिया.
पण आपण काय केले? खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया. याकरिता या गोष्टी करू नका. काय करावं? याकरिता पुण्य लागतं. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये कोटी
कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू कोटी कुळे म्हणजे अनेक कुळे पुनीत असावे लागतात आणि कोटी कुळे पुनीत झाले भावे गाता गीत विठोबाचे परमात्म्याचं मुखाला नाव यायला अनेक जन्माचं काय लागतं पुण्य लागतं अनेक जन्माची असेल पुण्याई तोची मुखी गाई हरीचे नाम परमात्म्याचं नाव मुखाला यायला सुद्धा पुण्य लागतं आणखी सांगू का मंडपामध्ये बसायला कीर्तनाच्या पुण्य लागतं प्रत्येक गोष्टीला एखाद्या कुत्र्याला जर म्हटलं वाटलं एखाद्या कुत्र्याला आता यावर इथं बसावं पुढं समजा बसता येईल का त्यानं म्हणलं नाही म्हणलं पहिल्या जन्मातला लय मोठा माणूस होतो म्हणला आपल्याला पुढेच बसायची सवय होती म्हणून जर त्यानं स्मरण झालं मागच्या जन्माचं आणि आला मंडपात कीर्तन चालू आहे लोक काय घालतील पाठीत काठ्या अजिबात नाही का जन्म कोणत्या कुळामध्ये झाला कोणत्या योनीमध्ये झाला पशुयोनीमध्ये झाला पशुयोनीमध्ये झाल्यामुळे मुखाला नामही नाही आणि पवित्र जागाही प्राप्त नाही त्याकरिता मनुष्याला कोणता जन्म कोटी कुळे ती पुनीत कितीतरी कोटी कुळाचा काही जण सांगतात महाराज आमच्या कुळामध्ये भजन आहे आमच्या कुळामध्ये काय नियम आहे लेकरू जन्मले की 5व्या दिवशी काय घातले जाते माळ घातली जाते हे आमच्या घराण्याचा नियम आहे वडिलाची रीत तशी वाढ वडील आमचा बाप गावला काय करायचा सर्व अन्नदान गावाला सर्व त्यांचं नेतृत्व असायचं गावात मोठेपणानं वागायचं गाव सारा ऐकायचा ही आमच्या बापाची रीत होती पोराचं कोणी ऐकणार असं का झालं तर जसा बाप वागत होता तसं पोरानं वागलं नाही पोरानं कसं वागायला पाहिजे माझ्या बापाची प्रतिमा येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती आपल्या बापाचा धर्म पोरानं पालन करावा आणि हे जर केला तर जग काय होईल सात्विकतेकडे जाईल सर्वांचा विचार केला आज जगामध्ये अत्यंत अनागोंदी आहे जन्मलेल्या लेकराला संस्कार नाही जन्मलेल्या लेकराला बाकीचे संस्कार आहे पण मायबापाकडे गुरुकुल पद्धतीमध्ये राहून आता हे वारकरी संस्थेचे लेकर आहेत यांना संस्कार आहे रोज काहीतरी हरिपाठ म्हणा भजन करा कीर्तन करा चांगले विचार आहे यांच्या मायबापाला 100% पोहोचणार तुमचं कलेक्टर जरी झालं तरी कुठं नेऊन ठेवली याचा पत्ता नाहीये म्हणून आपल्या लेकराला कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाची तयाच्या चिंतने म्हणून आपल्या कोटी कुळाचा उद्धारही होतो आपण जर भजन केलं तर आपल्या मागच्या कुळाचा उद्धार होतो आपण आपल्या कुळात किती वाईट माणसं जन्माला आली काही जरी झालं म्हणून लेकरं पुढे चांगले निघत जाऊ पण बाप चांगले निघाले परत लेकरा वाईट निघाले त्याचा कुळ बुडून जात त्याचा बुडे भव नदीत आफा आणि निघाला एखादा वैष्णव एखादा भजन केला तर त्याची कोटी कुळाचा काय होतो उद्धार होतो संत तीर्थाच्या ठिकाणी आम्ही काही सज्जन माणसाला अन्नदान करा म्हणून सांगतो तसं पंक्तीला कमी नाही लोक अन्नदान ज्याचा 3 नंबरचा 5 नंबरचा पैसा आहे ते तर महाराज किती दिवस सांगा म्हणतात फक्त पण त्याचा पैसा घेऊनही पुण्य प्राप्त नाही त्याचा स्वकष्टार्जित धन आहे स्वकष्टार्जित धनामधून जर आपण ते एक शीत दिलेले अन्न कुठे तेथे म्हणजे कुठं क्षेत्रावर भजन केलेलं वेगळं आणि गावात भजन केलेलं वेगळं गावातला 1000 सप्ते गावातले किती 1000 आणि क्षेत्रावरला एकच सप्ताह दोन्हीचं मूल्य सारखं आहे 1000 ज्ञानेश्वरी पारायण गावात केले आणि एकच पारायण जर आळंदीला केलं लाख पारायणाची बरोबरी एका पारायणामध्ये मग काही माणसं अजान वृक्षाखाली जाऊन एक तरी अध्याय वाचता येईल का आळंदीत वेळ मिळेल का त्याकरिता यावर्षी सुवर्ण संधी आहे अत्यंत सुवर्ण संधी आहे श्री क्षेत्र आळंदी येथे 3 जानेवारी ते 3 मे ते 10 मे या दरम्यान ज्या समाधी मंदिरात आपल्याला 1 मिनिट बसू देत नाही ते ज्ञानोबारायचं संजीवन समाधी मंदिर आहे आळंदीला त्या संजीवन समाधीच्या समोर विना मंडपामध्ये आपला काय आहे यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह फिरता गेल्या वर्षी आपण नाथ महाराजांकडे केला श्री क्षेत्र पैठण त्यापूर्वी आपण शांती ब्रह्म निवृत्तीनाथाकडे केला विश्व गुरु त्याच्यानंतर यावर्षी परत 7वा खंड हरिनाम सप्ताह आहे आणि हे पुण्यस्मरण किती आहे 7वा आहे वैकुंठवासी भाऊराव केरबाजी गोरे
7व्या पुण्यस्मरणाला तुम्हाला लक्षात राहून सांगतो, आमचा सप्ताही 7वाच आहे, पुण्यस्मरण 7वं आहे, योगायोग चांगला आलाय. म्हणून मे महिन्यामध्ये अत्यंतिक भावानं ज्याला ज्याला ज्ञानेश्वरी पारायण करायची इच्छा आहे मरेपर्यंत परत होणार नाही, लक्षात घ्या. आपण म्हणतो आज उद्या कर, आज करेसो अब कर, माणूस म्हणते कल करेसो आज कर, पल में कधीच काय होईल काय सांगता येत नाही. भरवसा नसल्या कारणाने मनुष्याने त्याचा योग साधा. ज्याला ज्ञानेश्वरी पारायण करायचंय त्यांनी आमच्याकडे नोंद करा, त्याला ज्ञानेश्वरी फ्री मध्ये दिली जाईल आणि सर्व सुविधा संपन्न अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्रज्ञ आळंदी येथे भव्य दिव्य स्वरूपामध्ये आळंदीत होणार आहे. यांचा अंतःकरणापासून लाभ घ्या. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी अर्पण करतो. पवित्र या गोदा तटाला दक्षिण तीराला असलेलं आपलं कवठा हे गाव, जुना कवठा हे गाव अत्यंत पवित्र आहे आणि या पवित्र भूमीमध्ये आपण वास करत आहात. इथलाच एक आत्मा असणारा गेली 7 वर्ष ज्यांचं पुण्यस्मरण करतो त्यांच्या परिवाराला परमात्म्याने सदैव सुखी ठेवावं. वैशिष्ट्य एकच सांगतो बालाजीरावचं, सर्व परिवाराला घेऊन चालतात. काही माणसं परिवाराला घेऊन चालतात, काही काही आपलं आपलं चालतात. एकला चलो एकला चलो, त्याची वाट कायम चालत नाही, लक्षात घ्या. सर्वाला घेऊन चालत जावं म्हणून आज त्यांनी घेऊन चालतात. आपली दोन्ही मुलं आळंदीला ठेवलेले, त्याग चांगला केला. एक मुक्ता आणि दुसरा सईनाथ, दोन्ही लेकर वारकरी आहे. वारकरी करण्याचा छंद त्याने बाळगला म्हणून मी त्यांचं नाव घेतो, बाकी कुठलं नाहीये. दोन्ही लेकर त्यांचे आज निष्णात कीर्तनकार होतील. आपल्या गावाचं ही वैभव होईल. त्याचप्रमाणे आलेली वारकरी संस्था, राजाभाऊचे सर्व विद्यार्थी, सुंदर असे मृदंग गायन करणारे विद्यार्थी. त्याचं नाव काय? नितेश महाराज, हे की नाही? हा, आळंदी. वा, साईनाथ सोबत आहे, हे की नाही? म्हणजे ही लेकरं भविष्यामध्ये आता खूप मोठी होणार आहेत. त्याचप्रमाणे यांना आज कसं तर गाता येईल नाही, तिथला तुझं मधुर सुस्वर, हे की नाही? कसं तरी का होईना स्टेज करेज आहे, हे की नाही? या पद्धतीने चांगलं वैभव आहे, भविष्य चांगलं आहे. संभाजी महाराज आहेत, वशेकर माऊली आहे, आमचे नारायण महाराज आहेत, आमचे शंकर भारती साहेब आहेत, बंडू महाराज आहेत, आमचे संभाजी महाराज, आमचे पंचाळ महाराज, सारंगीकर आणि सुंदर अशी सिस्टीम ज्यांनी चालवली ते आमचे हमर्डे मामा. आणि तसेच सुंदर असं ज्यांनी चॅनल किती वेळ झालं उभा आहेत आमच्या बरोबर, त्यांचीही सेवा आहे. आणि खरी ज्याची सेवा काय भय त्याच्या जीवा, असे असणारे आमचे मोरोलवार सावकार, सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि झालेली सेवा संपून माझ्या वाणीला पूर्ण
सकाळ